श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही या 21 पैकी एक उपाय देखील केलात तर भगवान शिव तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतात. नमस्कार मंडळी. शिवपुराणानुसार हे संपूर्ण विश्व ब्रह्मदेवाने निर्माण केले आहे. भगवान शिवाच्या इच्छेनुसार आणि भगवान विष्णू त्याचे पालन करतात. म्हणूनच भगवान शंकराची आराधना करून मोठ्या समस्या दूर होतात. सोमवार हा शिवाच्या उपासनेचा सर्वोत्तम दिवस मानला जातो. शिवपूजेचे हे 21 उपाय जर तुम्ही प्रत्येक सोमवारी किंवा यापैकी कोणतीही एक उपाय जरी केला तरी भगवान शिव तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे. तसेच माता पार्वतीची पूजा करावी. 2. माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. या दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. 3. सोमवारपासून हे उपाय सुरू करा आणि त्यानंतर रोज करा. यामुळे वाईट काळ दूर होऊ शकतो. 4. 21 बेलपत्राच्या पानांवर ओम नमः शिवाय लिहून ते शिवलिंगाला अर्पण करावे. यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो. 5. भगवान शंकराचे वाहन बैल नंदीला हिरवा चारा खाऊ घाला. यामुळे जीवनात सुख समृद्धी वाढते आणि समस्या दूर होतात. 6. तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न द्या. यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. तसेच पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल. 7. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे शनीचे दोष दूर होतात. 8. घरामध्ये पारद शिवलिंग आणा आणि या शिवलिंगाची रोज पूजा करा. यामुळे तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. 9. पिठापासून 11 शिवलिंगे बनवा. त्यांच्यावर 11 वेळा जलाभिषेक करावा. या उपायाने मूल होण्याची शक्यता असते. 10. शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करा. नंतर पाणी अर्पण करावे. यामुळे मुलांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. 11. भगवान शिवाला पवित्र करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. सायंकाळी शिवमंदिरात तुपाचे 11 दिवे लावा. 12. एका भांड्यात गंगाजल घ्या. भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा. गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यानंतर शुद्ध पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करावा. 13. शिवलिंगावर अत्तर, मध, दूध, साखर आणि तूप अर्पण करावे. यानंतर शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करून सजवा. 14. बेलाच्या पानांवर रामाचे नाव लिहून ते शिवलिंगाला अर्पण करावे. यानंतर पूर्ण भक्तिभावाने ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. 15. दर सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाने बनवलेले अन्न अर्पण करा. या उपायाने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. 16. सोमवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दूध, साखर, पांढरे वस्त्र आणि दही दान करावे. या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित आशीर्वाद देतात. 17. जर तुम्ही कष्ट करत असाल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नसेल, त्यामुळे तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तर सोमवारी शिवमंदिरात जा. शिवरक्षा स्तोत्राचे पठण करावे. या उपायाने तुम्हाला फायदा होईल. 18. भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सोमवारी महादेवाला दूध, धतुरा, आक, गंगाजल, चंदन, अक्षत आणि बेलपत्र अर्पण करावे. यामुळे महादेव प्रसन्न होऊन शुभ आशीर्वाद देतात. 19. सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. 20. सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. 21. शिवमंदिरात दिवे दान करावे. तसेच शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.